आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे परराष्ट्रीय धोरण या विषयावर या ठिकाणी चर्चा करणार आहोत। या निमित्ताने बहुजन संघटक या मोठ्या ग्रुपनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्यांचं या ठिकाणी मी खरं म्हणजे फार व्यक्तिशः आभार व्यक्त करतो, कारण त्यांनी हा दुर्लक्षित असलेला असा विषय त्यांनी चर्चेसाठी ठेवलेला आहे। त्यामुळं मी खरोखरच त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि आज आपण या बाबासाहेब आंबेडकरांचे परराष्ट्रीय धोरण या विषयावर या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत। तर बाबासाहेब आंबेडकरांचं परराष्ट्रीय धोरण वास्तविक पाहता देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा स्वतंत्र देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे होते आणि परराष्ट्र खातंही त्यांच्याकडेच होतं। जवळजवळ 1.5 दशक परराष्ट्र खातं त्यांच्याकडे होतं। त्यामुळं जे काही सुरुवातीला परराष्ट्र धोरण आखलं गेलं किंवा जे काही परराष्ट्र धोरणावर बोललं गेलं ते सर्व श्रेय जवाहरलाल नेहरूचंच होतं। अशाच पद्धतीनं ते मांडलं गेलं। नवे या संदर्भामध्ये महात्मा गांधी सुद्धा एका ठिकाणी म्हटले होते की परराष्ट्र धोरणाच्या संदर्भामध्ये जवाहरलाल नेहरू हे माझे गुरु आहेत। त्यामुळं काय होते की त्यांच्या विरोधामध्ये त्या काळामध्ये परराष्ट्र धोरणाच्या विरोधामध्ये बोलणारा एकही व्यक्ती नव्हता। मग भारतीय राज्यघटनेमध्ये जेव्हा म्हणजे आपल्याला सुरुवातीला सकृतदर्शनी तर असा प्रश्न उपस्थित होतो की परराष्ट्र धोरणाशी बाबासाहेब आंबेडकरांचा काय संबंध आहे, असं बोललं जातं। ते बरोबरही आहे, कारण परराष्ट्र धोरण सुरुवातीचं जे आहे ते नेहरूकडं होतं। जे नेहरू करतील ते पूर्व दिशा अशाच संदर्भामध्ये किंवा अशाच पद्धतीनं ते चालू होतं। बाबासाहेबांकडं परराष्ट्र खातंही नव्हतं आणि परराष्ट्र धोरणासंबंधातील एखाद्या समितीची ते कधी सदस्य नव्हते। तसेही आजपर्यंत आम्हाला भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार जवाहरलाल नेहरूच आहेत हे शिकवले गेले आहे। परंतु त्यांचे परराष्ट्र धोरण कसे चुकीचे होते हे सांगणारे तत्कालीन मंत्रिमंडळात एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते। भारतीय परराष्ट्र धोरण वास्तविक पाहता बाबासाहेबांच्या चिंतेचा आणि चिंतनाचा विषय होता। त्याकडे भारतीय विचारवंतांनी हेतुपुरस्सरपणे साफ दुर्लक्ष केलेले आहे आजपर्यंत। बाबासाहेबांचा मूलभूत दृष्टिकोन हा देशातील विविध क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी परराष्ट्र धोरण बनविण्यावर आधारित होता। त्यांना असे वाटत होते की परराष्ट्र धोरणाने देशातील धोरणात्मक आणि विकासाचे पर्याय अधिक विस्तारले जाऊ शकतात आणि त्यानेच भारत अधिक मजबूत होऊ शकतो। बाबासाहेबांनी नव्या स्वतंत्र देशाच्या सुरुवातीच्या उभारणीत आणि राज्यघटनेच्या रचनेत कठोर मेहनत घेतली होती। जर त्यांची शक्ती नव्या प्रजासत्ताकाच्या परराष्ट्र धोरणाची आखणी करण्याकडे वळली असती तर त्याचे काही वेगळेच परिणाम जगाला दिसले असते। भारतीय घटना लिहित असताना बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेत कलम 51 मध्ये परराष्ट्र धोरणासंदर्भामध्ये काही महत्त्वाचे मार्गदर्शक तत्वे सुद्धा नमूद केलेले आहेत। जगाच्या पाठीवर कदाचित भारत हा एकमेव देश असा आहे की ज्याची राज्यघटना परराष्ट्र धोरणाच्या मार्गदर्शक तत्वासंदर्भात काहीतरी सांगते। कलम 51 हे भारतीय राज्यघटनेतील नॉवेल फीचर आहे असा उल्लेख घटनाकार बाबासाहेब आंबेडकर यांनी केला होता। परराष्ट्र धोरण हे केवळ भावनावर आदर्शवादी मूल्यावर आधारलेले असू नये तर राष्ट्रीय हितसंबंध साधण्यासाठी परराष्ट्र धोरणाचा वापर केला गेला पाहिजे असं बाबासाहेबांचं मत ठाम मत होतं। भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी सर्व राष्ट्रे भारताचे मित्र होते। आज परिस्थिती अगदी उलटी आहे। भारताला कोणतेही मित्र नाहीत। सर्व राष्ट्रे भारताचे प्रत्यक्षात शत्रू जरी नसले तरी प्रतिस्पर्धी मात्र आहेत। आता मित्र म्हणजे काय? मित्र म्हणजे युनोमध्ये वा इतर आंतरराष्ट्रीय पातळीवर
आपल्या भूमिकेचं विनाट समर्थन करणारा देश, आज असा एकही देश आपल्या पाठीमागे उभा नाहीये. 10 ऑक्टोबर 1951 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळातील कायदा मंत्री पदाचा राजीनामा जेव्हा बाबासाहेब सादर करत होते, तेव्हा बाबासाहेबांना वास्तविक पाहता या राजीनाम्याच्या संदर्भामध्ये बाबासाहेबांना आपलं मत मांडायचं होतं संसदेमध्ये, परंतु बाबासाहेबांना ते संसदेत मत मांडू दिलं नाही. ती थोडीशी टाळाटाळ केली गेली आणि मग बाहेर अशी प्रतिमा तयार केली मीडियानी की बाबासाहेबांची प्रकृती ठीक नसते किंवा आणखी काही इतर कारणं देऊन बाबासाहेबांनी कदाचित राजीनामा दिला किंवा हिंदू कोड बिलमुळा दिला, अशा पद्धतीचं चित्र बाहेर मीडियाने रंगवलं. परंतु मग हे सगळं बाबासाहेबांनी वाचले ऐकल्यानंतर बाबासाहेबांनी एक प्रेसमध्ये स्टेटमेंट जाहीर केलं. मग ते जे स्टेटमेंट बाबासाहेबांनी जाहीर केलं होतं राजीनामा पत्राच्या संदर्भामध्ये, त्या स्टेटमेंटमध्ये बाबासाहेबांनी जी चिंता परराष्ट्र धोरणाबद्दल, म्हणजे बघा आजचे मंत्री आणि त्यावेळेसचे बाबासाहेब मंत्री असताना जेव्हा मंत्री म्हणून राजीनामा देतात तेव्हा त्यांना चिंता, आपल्या समाजाची चिंता तर होतीच, परंतु या देशाचं परराष्ट्र धोरण कसं असलं पाहिजे आणि आता जे आहे ते किती चुकीचं आहे या संदर्भात राजीनामा पत्रात बाबासाहेब लिहितात. म्हणजे किती विशेष गोष्ट आहे. ते जे त्यांनी मुद्दे उपस्थित केले होते राजीनामा पत्रामध्ये बाबासाहेबांनी स्टेटमेंटमध्ये, ते आजही किती विशेष मार्गदर्शक ठरू शकतात. परराष्ट्र धोरणावरील उल्लेख केलेले 5 मुद्दे अत्यंत महत्वाचे तर आहेतच आणि ते मोलाचे आहेत. ते 5 मुद्दे काय होते ते आपण या ठिकाणी आज बघणं गरजेचं आहे. पहिला मुद्दा असा होता की 1946 मध्ये बाबासाहेब अनुसूचित जातीच्या समस्या संदर्भात अत्यंत चिंताग्रस्त झाले होते आणि त्यांनी संयुक्त राष्ट्राकडे अनुसूचित जातीच्या बिकट परिस्थितीचा अहवाल तयार केला होता. परंतु त्यांनी तो अहवाल त्यांना सादर केला नाही, कारण त्यांना असे वाटत होते की संविधान सभा आणि येत्या नव्या संसदेला या विषयात लक्ष घालण्याची एकदा संधी द्यावी आणि ती देणं उचित आहे असं बाबासाहेबाला वाटलं. त्यामुळे त्यांनी तो अहवाल इनोकडे सादर केला नाही. दुसरा एक मुद्दा बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये असा लिहिला की देशाच्या परराष्ट्र धोरणासंबंधाने त्यांना घोर चिंता आणि काळजी वाटत होती. 15 ऑगस्ट 47 रोजी जेव्हा आम्ही स्वतंत्र देश म्हणून जगण्याची सुरुवात केली तेव्हा जगातील सर्वच देश आमचे मित्र होते. आज 4 वर्षानंतर सच्चा मित्र म्हणावा असा एकही नाही, हे बाबासाहेब त्या पत्रात म्हणतात, राजीनामाच्या स्टेटमेंटमध्ये. आज आपल्या अयोग्य धोरणामुळे देशाच्या संरक्षण व्यवस्थेवर प्रचंड खर्च करावा लागत आहे अशी खंतही त्यांनी राजीनामा पत्रात व्यक्त केली होती. म्हणजे ते एका संसदेच्या भाषणामध्ये, बजेटच्या भाषणावर बोलताना सुद्धा बाबासाहेब म्हणले होते की आज आपण म्हणतो की आपण परराष्ट्र धोरण लिहिताना म्हणतो की परराष्ट्र धोरण आपलं खूप उत्तम आहे, उत्कृष्ट आहे, सगळेच चर्चा करतात. आपले आज जगामध्ये दुश्मन कोणीच नाही अशीही चर्चा करतात संसदेमध्ये. मग जगात दुश्मन नाही, कोणी नाही, तर मग आपल्या डिफेन्सवर, मिलिटरीवर, संरक्षण या विषयावर बजेटमधले जवळजवळ अर्ध बजेट या मिलिटरीवर खर्च का करण्यात येते, ही शंका बाबासाहेबांनी तिथं उपस्थित केली होती. बाबासाहेब म्हणत होते 404 कोटीचं बजेट आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही 200 कोटी जर मिलिटरी खर्चावर जर खर्च करत असाल तर ते चुकीचं आहे. म्हणजे इंग्रजांनी जे केलं तेच तुम्ही पण इथे करत आहात. ते जर तुम्ही बजेट थोडंसं कपात केलं त्यातलं, तर या देशातले अनेक जे प्रकल्प रखडलेले आहेत ते मार्गी लागू शकतात. दीन दलित गरीबात जे आहेत त्यांच्या काही उत्थापनासाठी तो खर्च आपण करू शकतो. असे बाबासाहेबांचे या परराष्ट्र धोरणासंबंधातले विचार होते. चुकीच्या परराष्ट्र धोरणामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम कसा होतो हे अधिकारवाणीने त्या काळात सांगणारे बाबासाहेब एकमेव अभ्यासक होते. आजची स्थिती तर अजूनही चिंतनीय आहे. भारत हा संरक्षण व्यवस्थेवर सर्वाधिक खर्च करणारा जगात 3ऱ्या क्रमांकाचा देश आहे असं आज चित्र आहे. म्हणजे भारताला संरक्षण व्यवस्थेवर आपल्या सकल उत्पन्नाच्या, म्हणजे भारताचा जो GDP आहे
त्याच्या जवळपास 3 ते 3.25% एवढा प्रचंड खर्च करावा लागत आहे. म्हणजे जगात तिसऱ्या क्रमांकावर, म्हणजे जगातला पहिल्या क्रमांकावर जो देश आहे तो अमेरिका आहे. म्हणजे आपल्या संरक्षण व्यवस्थेवर खर्च प्रचंड करणारा पहिला देश अमेरिका आहे. त्यानंतर प्रचंड खर्च करणारा देश चीन आहे आणि तिसरा क्रमांक भारताचा लागतो. 3 ते 3.25 GDPच्या म्हणजे काय झालं हे? एवढा प्रचंड खर्च जर तुम्ही करत असाल तर तुमचं परराष्ट्र धोरण हे फार चांगलं आहे असं म्हणायला वाव आहे कुठे? तिसरा मुद्दा बाबासाहेबांचा असा होता, पाकिस्तानची आमच्या असणारे भांडण जे आमच्या परराष्ट्र धोरणाचा एक भाग आहे, याबद्दल त्यांनी तीव्र असंतोष व्यक्त केला होता. त्यांनी लिहिले होते की पाकिस्तानची आमचे संबंध बिघडवण्याची 2 कारणे आहेत. एक काश्मीर आणि दुसरे म्हणजे पूर्व बंगालमधील आपल्या लोकांची परिस्थिती. बाबासाहेब त्या पत्रामध्येच म्हटले होते की मला वाटते की आपण काश्मीरपेक्षाही पूर्व बंगालबद्दल अधिक काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. माझे मत नेहमीच असे आहे की काश्मीरचे विभाजन करणे हाच योग्य तो उपाय आहे, किंवा आपणास योग्य वाटत असल्यास त्याची 3 भागात विभागणी करण्यात यावी. ती 3 भाग बाबासाहेबांनी कोणते सुचवले होते? काश्मीर युद्धबंदी भाग 1, दुसरा काश्मीर खोरे, आणि तिसरा जो भाग होता तो बाबासाहेबांनी सुचवलेला जम्मू आणि लडाख याचा एक भाग. म्हणजे असे 3 भाग बाबासाहेबांनी त्या काश्मीरचे करावे अशा पद्धतीने बाबासाहेबांनी सल्ला दिलेला होता. त्यावर फार तर तुम्ही सार्वमत घ्या असंही बाबासाहेब म्हटले होते. असे झाले असते तर हा प्रश्न केव्हाचाच मिटला असता, परंतु केवळ आणि केवळ नेहरूंच्या आडमुठेपणामुळे हा प्रश्न आजपर्यंत चिघळत आला असून यावर संरक्षणाच्या नावाखाली भारत करोडो रुपये खर्च करतोय. चौथा मुद्दा बाबासाहेबांचा जो या संदर्भात होता, बाबासाहेब आंबेडकरांना खंत सतावत होती की ते कॅबिनेटच्या ना संरक्षण समितीचे ना परराष्ट्र समितीचे सदस्य होते. त्यामुळे त्यांची या धोरणास आकार देण्याची इच्छा असूनही काँग्रेसने संधी न दिल्यामुळे ते हतबल होते. या संदर्भामध्ये बाबासाहेबांनी मांडलेला 5वा मुद्दा असा होता, संविधान तयार करण्याच्या महत्त्वाच्या कार्यात व्यस्त असल्यामुळे परराष्ट्र धोरणासंदर्भातील व्यवहारात आपले मत मांडण्यासाठी फारसा वेळ मिळाला नाही. याबद्दल बाबासाहेबांना प्रचंड खेद वाटत होता. आता या बाबासाहेबांच्या स्टेटमेंट नंतर जे आपण बघूया, नेहरूंच्या परराष्ट्र धोरणावर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या टीकेची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही माध्यमांनी ठळकपणे घेतली होती. द टाइम्स जो आहे पेपर अमेरिकेचा, द टाइम्सच्या 22 ऑक्टोबर 1951 रोजीच्या अंकामध्ये असं नमूद केलं होतं की आंबेडकर हे पहिले महत्त्वाचे भारतीय नेते आहेत ज्यांनी चीनशी अधिकचा मैत्रीभाव असल्याबद्दल आणि अमेरिकेशी मैत्री नसल्याबद्दल नेहरूवर उघड आणि प्रचंड टीका केली आहे. हे कोण सांगतंय? अमेरिकेतलं वर्तमानपत्र सांगतंय. भारतामध्ये एकही व्यक्ती नव्हता नेहरूच्या परराष्ट्र धोरणावर टीका करणारा. कारण भारतामध्ये परराष्ट्र धोरणामध्ये महात्मा गांधीच जिथं म्हणतात माझे गुरु आहेत जवाहरलाल नेहरू, तर इतर कोणाची हिंमत होती त्या नेहरूंच्या परराष्ट्र धोरणावर टीका करण्याची? परंतु बाबासाहेब हे एकमेव त्या काळामध्ये नेते होते जे नेहरूंचे, कारण ते प्रचंड एवढ्या चुका होत्या की त्या देशाला प्रचंड महागात पडलेल्या आहेत. ते पुढे आपण बघणारच आहोत. कालपर्यंत चीन व पाकिस्तान या देशाच्या आगळिकतेचा ताण भारतावर होता, परंतु आता काय झालेलं आहे? आता नेपाळ, भूतान यासारखेही देश भारतावर टांग वर करू पाहत आहेत. ज्या देशांना भारताने यापूर्वी आपले मित्र, आपले जवळचे असे जे मानले होते, हे देश सुद्धा आता भारताकडे डोळे वटारून बघतायत.
हे दुर्लक्षून चालणार नाही मित्र हो. हे खरं म्हणजे हे फार गंभीर गोष्ट आहे. साम्यवादाच्या प्रसाराचा धोका लक्षात घेता त्यांना असे वाटत होते की जगातील लोकशाही देशांनी एकमेकांच्या संपर्कात असणे काळाची गरज असून त्यांनी लोकशाही देशाच्या संघटनेची कल्पना सुद्धा बाबासाहेबांनी मांडली होती. भारताने स्वतःला स्वतंत्र राष्ट्राशी जोडले पाहिजे अशी बाबासाहेबांची इच्छा होती. म्हणजे गुलाम असलेल्या देशाशी मैत्री करण्यात काही अर्थ नाही. बाबासाहेबांनी सांगितलं होतं की जे देश स्वतंत्र झालेले आहेत, ज्या देशामध्ये लोकशाही मूल्य जपले जात आहे, अशा देशाशी तुम्ही मैत्री करा, अशा देशाशी तुम्ही संबंध जोडा, हे बाबासाहेबांनी त्यावेळी सांगितलेलं होतं. काळाची पावले ओळखून आपले परराष्ट्र धोरण आखायला हवे असे बाबासाहेबांना वाटत असे. तशी दूरदृष्टी त्यांच्याकडे होती. त्याचे एक उदाहरण असे होते, 1939 साली रशियाच्या क्रांतीवर एका पत्रकाराने बाबासाहेबांना एक प्रश्न विचारला होता की रशियाच्या राज्यक्रांतीबद्दल तुमचे मत काय आहे. बाबासाहेबांनी उत्तर देताना म्हटले होते, फ्रेंच राज्यक्रांतीपेक्षा मला ही राज्यक्रांती महत्वाची वाटते, परंतु ज्या विचाराच्या पायावर रशियाच्या क्रांतीचा डोलारा उभा आहे तो एके दिवशी कोसळल्याशिवाय राहणार नाही. हे बाबासाहेबांनी केव्हा सांगितलं होतं? 1939 साली. लक्षात घ्या. बाबासाहेबांचे म्हणणे 50 वर्षानंतर खरे ठरले. ते कसे? रशिया खरोखरच 1991 साली कोसळला. ही दूरदृष्टी बाबासाहेबांकडे होती. 50 वर्ष आधी बाबासाहेबांनी सांगितलं होतं ही राज्यक्रांती, या राज्यक्रांतीच्या जोरावर रशिया टिकणार नाही, तो कोसळल्याशिवाय राहणार नाही. 50 वर्ष आधी सांगतात बाबासाहेब. बाबासाहेबांना असे वाटत होते की लोकशाहीच्या नैसर्गिक आत्मीयतेवर आधारित भारत अमेरिका संबंधामुळे भारताला विविध क्षेत्रामध्ये परदेशी मदत मिळू शकेल आणि त्यामुळे राष्ट्रीय ओझे कमी होईल. त्यांनी सरकारला आव्हान केले होते की त्यांनी नॉन अलाइनमेंट पासून दूरच राहावे आणि अमेरिकेसारख्या लोकशाही सरकाराशी हातमिळवणी करावी. आता हे नॉन अलाइनमेंट काय प्रकरण आहे? दुसऱ्या महायुद्धानंतर जग अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांच्या गटामध्ये विभागले गेले होते आणि ते विभागले जाऊन शीतयुद्ध सुरू झालं होतं. मात्र भारताला यातील एकाही गटात सामील न करता आपले स्वतंत्र धोरण राबवण्याचा नेहरूंनी प्रयत्न केला. त्यासाठी युगोस्लावियाचे मार्शल टिटो आणि इजिप्तचे गमाल अब्देल नासेर यांच्या मदतीने अलिप्त देशांच्या चळवळीची स्थापना केली, ज्याला आपण नॉन अलाइन मुवमेंट नाम असे संबोधतो. पण भारत, आता त्यांनी स्थापना तर केली नॉन अलाइनमेंटची, परंतु भारत कधीही हा अलिप्तवाद प्रत्यक्ष अंमलात आणू शकलेला नाही. नॉन अलाइनमेंटच्या चळवळीपासून आजपर्यंत बघा तुम्ही किती म्हणजे भारत किती अलिप्तवाद किंवा अलिप्ततावाद जोपासू शकला. डॉक्टर आंबेडकरांचा अलिप्ततावादाला विरोध असला तरी परराष्ट्र धोरणातील निर्णय स्वातंत्र्य हे अबाधितच राहिले पाहिजे याबाबत ते नेहमीच जागरूक आणि आग्रही होते. ही बाब त्यांनी मांडलेल्या अनेक विचारातून स्पष्ट होते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये व्हाईसरायने भारताचा इंग्लंडला पाठिंबा जाहीर करून टाकला होता. भारत इंग्लंडच्या बाजूने दुसऱ्या महायुद्धात सहभागी होईल असे आपल्याला न विचारताच त्याने जाहीर केले होते. यावर डॉक्टर आंबेडकरांनी टीका केली होती, तुम्ही भारताचे मत विचारात घेणे आवश्यक आहे. परराष्ट्र धोरणामध्ये आम्हाला निर्णय स्वातंत्र्य असलेच पाहिजे. आमचे निर्णय तुम्ही घेता कामा नये असे बाबासाहेबांनी ठणकावून सांगितले होते. तिबेट धोरण आणि पंचशील करार या बाबतीत बाबासाहेब चीनशी सहमत नव्हते. ते म्हणाले होते, जर पंचशीलवर माओचा थोडासाही विश्वास असेल तर तो आपल्याच देशात बौद्धांशी नक्कीच वेगळ्या पद्धतीने वागेल. आंतरराष्ट्रीय राजकारणात पंचशीलाला जागाच नसते.
व कम्युनिस्ट देशात तर मुळीच नसते. बौद्ध धर्मात जरी पंचशिलाला महत्व असले तरी चीनच्या माओनी पंचशिलाचे आचरण अगोदर चीनमध्ये करावे अशी सडेतोड भूमिका घेताना बाबासाहेब दिसतात. नेहरूंनी 1950च्या दशकात ब्रिटिशकालीन भारत आणि चीनमध्ये बफर स्टेट म्हणून काम करणारा तिबेट पंचशील करार करून चीनचा भाग असल्याचे मान्य केले. ब्रिटिशांचे वारसदार म्हणून तिबेटमध्ये भारताला असलेल्या विशेषाधिकारावर पाणी सोडले. त्यामुळे इतिहासात प्रथमच भारत आणि चीनच्या सीमा एकमेकांना भिडल्या. म्हणजे जो शत्रू तिबेटच्या पलीकडे होता तो हिमालयात भारताच्या दाराशी आणून ठेवला. आता हे पंचशील करार काय होता? 1954 मध्ये केलेल्या पंचशील करारामध्ये मान्य केलेली 5 तत्वे अशी आहेत. त्याच्यामध्ये 5 तत्वे होती म्हणून पंचशील करार होता तो. तर ते 5 तत्वे कोणची होती करारामध्ये केलेली? एकमेकांच्या प्रादेशिक अखंडतेचा आणि सार्वभौमत्वाचा एकमेकांनी आदर करावा, हे पहिलं तत्व. दुसरं, आपसात आक्रमकता विरहित संबंध असावेत. तिसरं तत्व असं होतं, एकमेकांच्या अंतर्गत बाबीमध्ये परस्परांनी हस्तक्षेप करू नये. चौथा मुद्दा असा होता की समानता आणि एकमेकांचे हित जोपासले गेले पाहिजे. आणि 5वा आणि शेवटचा जो मुद्दा होता, जे तत्व होतं, ते शांततापूर्ण सह अस्तित्व, हे सगळ्यात महत्वाचं होतं. म्हणजे आपण चीन सोबत हे करार करतोय म्हणजे शांततापूर्ण आपलं सहअस्तित्व असलं पाहिजे. एकमेकांच्या प्रादेशिक अखंडतेचा आणि सार्वभौमत्वाचा एकमेकांनी आदर करावा. आता आज काय परिस्थिती आहे तुम्ही बघा. पंचशील धोरण संसदेमध्ये जेव्हा चर्चेसाठी आलं त्यावेळी बाबासाहेब काय म्हणतात? बाबासाहेब म्हणतात, पंचशील धोरण हे बुद्ध धर्माचा अविभाज्य घटक आहे. पण या धोरणाचा चीनकडून अवलंब होताना दिसत नाही. चीन जर तिबेटियन लोकांवर अन्याय करत असेल तर त्यांना अशा प्रकारचे पंचशील धोरण करण्याचा काय अधिकार आहे? हे बाबासाहेब ठणकावून विचारतात संसदेमध्ये. चीनच्या संदर्भात भारताने अतिशय स्पष्ट आणि व्यावसायिक धोरण घ्यावे. त्यांच्यासमोर आदर्शवादी धोरण घेऊ नये, असा अतिशय महत्वाचा मुद्दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणामध्ये तेव्हा मांडला होता. आज भारत संयुक्त राष्ट्राच्या ज्या सुरक्षा समितीचे स्थायी सदस्यत्व मिळवण्यासाठी जंग पछाडत आहे, म्हणजे युनोच्या सुरक्षा समितीमध्ये आजही आपल्याला प्रतिनिधित्व नाही, हे लक्षात घ्या. स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झालेले आहेत. आज आपण त्यासाठी जंग पछाडतोय, परंतु तेच प्रतिनिधित्व, तेच सदस्यत्व पूर्वी भारताला आपसूक देण्यात आले होते. परंतु आमच्या तत्कालीन पंतप्रधानांनी जवाहरलाल नेहरूंनी ते काय केलं, ते न स्वीकारता चीनला बहाल केलं. हिंदी चीनी भाई होते ना तेव्हा. आता तोच चीन भारताला या बड्या 5 देशांच्या गटात शिरकाव सुद्धा करू देत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकेशी मैत्री संदर्भात विचार मांडतानाच केवळ युरोप वा पश्चिमेकडील राष्ट्रांचाच विचार करता कामा नये, तर पूर्वेकडील राष्ट्रांचाही विचार केला पाहिजे, असेही मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा मांडले होते. ब्रह्मदेश, व्हिएतनाम, इंडोनेशिया, कंबोडिया यासारख्या पूर्वेकडील राष्ट्राबरोबर भारताचे सांस्कृतिक संबंध आहेत आणि असले पाहिजेत. त्यामुळे भारताने त्यांच्याशी संबंध घनिष्ठ करणे हे खूप गरजेचे आहे. त्यासाठी दक्षिण पूर्व आशिया आणि उत्तर पूर्व आशियामधील राष्ट्राकडे भारताने लक्ष द्यावे, अशी भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस घेतली होती. या भागामध्ये
शीतयुद्धाच्या राजकारणाचा भाग म्हणून सिएटो साऊथ ईस्ट एशियन ट्रीटी ऑर्गनायझेशन नामक एक लष्करी गट निर्माण झाला होता. हा लष्करी गट अमेरिका पुरस्कृत होता. भारताने या गटाचे सदस्यत्व स्वीकारावे अशी अमेरिकेची इच्छा होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही या गटाचे सदस्यत्व भारताने स्वीकारले पाहिजे असेच मत मांडले होते. कारण या सदस्यत्वामुळे दक्षिण पूर्व आशियामध्ये भारताचा दबदबा वाढणार होता. परंतु भारताने ते सुद्धा नाकारले. याच दक्षिण पूर्व आशियाई देशांनी पुढे आशियान नामक संघटना स्थापन केली. 1984 मध्ये या आशियान संघटनेने भारताला पूर्ण सदस्यत्व स्वीकारावे यासाठीचा प्रस्ताव दिला. पण सिएटो प्रमाणेच भारताने पुन्हा एकदा विचारसरणीच्या आधारावर हाही प्रस्ताव नाकारला. आज 20 वर्षापासून भारत आसियानचा सदस्य बनण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे तेव्हा सहजासहजी मिळत होतं तेव्हा नाकारलं, आणि आता 20 वर्षापासून आता त्याचं सदस्यत्व बनण्यासाठी प्रयत्न करतोय आपण. पण ते भारताला शक्य होत नाहीये. वास्तविक हीच बाब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्वीच ओळखली होती. भारताने कम्युनिस्ट चीनच्या फायद्यासाठी आपले प्रयत्न पणाला लावले. त्यामुळे काही काळ भारत आणि अमेरिकेच्या दरम्यान वैरत्वाची भावना निर्माण झाली होती. अमेरिका थोडंसं वक्र दृष्टीनं भारताकडे पाहत होता. या कृतीचा आज अत्यंत पश्चाताप होत असला तरी वेळ निघून गेलेली असल्यामुळे त्याला काही अर्थ नाहीये. त्यामुळे चीनशी वैरत्व जरी परवडणारे नसले तरी मैत्रीची अपेक्षा ठेवणे किती धोकादायक आहे हे आपण वारंवार अनुभवलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आशिया आणि त्या पलीकडे लोकशाही संघाची इच्छा वारंवार व्यक्त केलेली आढळून येते. म्हणजे केवळ आशिया नव्हे तर त्या पलीकडे जाऊन लोकशाहीला मानणारे जे देश आहेत या देशांची एक संघटना असावी आणि त्यामध्ये भारत असावा, ही कल्पना बाबासाहेबांनी तेव्हा मांडलेली होती. बाबासाहेब म्हणाले होते, तुम्हाला संसदीय सरकार हवे आहे का? जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही संसदीय सरकार असलेल्यांशीच मैत्री केली पाहिजे. चीन सोबतचे नेहरूंना अभिप्रेत असलेले सहअस्तित्व बाबासाहेबांना अजिबात मान्य नव्हते. संसदेत राज्यसभा सदस्य असताना 26 ऑगस्ट 1954 रोजी केलेल्या भाषणात बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, साम्यवाद आणि मुक्त लोकशाही एकत्र काम करू शकत नाही. ते एकत्र राहू शकत नाहीत. त्यांच्यात संघर्ष होणार नाही अशी आशा करणे शक्य आहे काय, असा ठाम प्रश्न बाबासाहेब संसदेमध्ये उपस्थित करतात. पुढे म्हणतात, सिद्धांत काहीही असो, मला हे पूर्णपणे मूर्खपणाचे वाटते. कारण साम्यवाद हा जंगलात पेटलेल्या वणव्यासारखा आहे. बाबासाहेब म्हणतात, साम्यवाद हा जंगलात पेटलेल्या वणव्यासारखा आहे. तो जळत राहतो आणि त्याच्या मार्गात येणारी प्रत्येक गोष्ट बेचिराख करतो. चीनवर फार विश्वास ठेवू नका. तो नीतिमत्ता नसलेला देश असून तो केव्हाही डंक मारतो, केव्हाही डंक मारू शकतो. हेच बाबासाहेबांनी तेव्हा स्पष्टपणे भारतातील सत्ताधाऱ्यांना सांगितले होते. ते आजही किती आदर्शवत विचार आहेत हे भारत चीन सीमेवर नुकत्याच घडलेल्या घटनेवरून स्पष्ट झालेले आहे. 1950च्या दशकामध्ये ज्या प्रश्नाविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचार मांडले होते ते प्रश्न आजही सुटलेले नाहीत. भारताचे पाकिस्तान बरोबरचे संबंध आजही तणावपूर्ण आहेत. चीन बरोबरचे प्रश्न ही प्रलंबित आहेत. सीमावादाचा प्रश्न आजही सुटलेला नाही. यावरून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराकडे जावे लागेल. त्यामुळे आता पर्यायी विचार स्वीकारण्याची वेळ आली आहे आणि हा पर्यायी विचार म्हणून बाबासाहेबांचे विचार लक्षात घेणे गरजेचे आहे. आज भारत अमेरिकेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहे.
चीनच्या आव्हानाचे व्यवस्थापन करण्यासाठी आपण सीमेवर साधन संपत्तीचा विकास करत आहोत. लुक ईस्ट पॉलिसीचे रूपांतर आता ऍक्ट ईस्टमध्ये किंवा ऍक्ट ईस्ट पॉलिसीमध्ये करून आपण दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्राशी संबंध घनिष्ठ करण्याचा प्रयत्न करत आहोत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेमध्ये कायम सदस्यत्व मिळवण्यासाठी भारत प्रयत्न करत आहे. तसेच अलिप्त वादाचे धोरण बाजूला ठेवून भारताने हितसंबंधावर आधारित धोरण अवलंबिण्यास सुरुवात केली आहे. हे सर्व मुद्दे व मार्ग फार पूर्वीच बाबासाहेब आंबेडकरांनी सुचवले होते. हे लक्षात घ्या आणि यावर व्यापक प्रमाणात चर्चा करा, अशी माझी तमाम बुद्धिवंतांना व विचारवंतांना माझी खरोखर कळकळीची विनंती या निमित्ताने मी करतो आहे. मित्रहो, बाबासाहेबांचे हे परराष्ट्र धोरणासंबंधाचे विचार जे आहेत ते बाबासाहेबांना खरं म्हणजे तेव्हा संधी दिली गेली नाही. बाबासाहेबांनी इतके परखडपणे पोटतिडकीने हे विचार या देशामध्ये वारंवार मांडले, परंतु त्याच्याकडं लक्ष दिलं गेलं नाही आणि आपण बराच म्हणजे देशाचं नुकसान म्हणजे चीनकडून करून घेतलं. बाबासाहेब म्हणत होते चीनसोबत तुम्ही मैत्री नका करू, परंतु आम्ही हिंदी चीनी भाई भाईच्या घोषणा देत त्यांच्यात गळ्यात गळे घालत बसलो. तर आता तरी बाबासाहेबांचे जे परराष्ट्र धोरणासंबंधातले विचार आहेत ते देशाने अवलंबिले पाहिजे, त्याचं अनुसरण केलं पाहिजे, ते विचार हायलाईट झाले पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं की या संदर्भामध्ये वारंवार चर्चा झाल्या पाहिजेत. या संदर्भामध्ये आमच्या विचारवंतांनी सतत लिहिलं गेलं पाहिजे, चर्चा केल्या पाहिजेत. कारण तुम्ही पहा, या विषयावर फारसं बोललं जात नाही. अनेक व्याख्याने बघितली, अनेक आजकाल ऑनलाईन व्याख्याने असतात किंवा यापूर्वी आपण व्याख्यानमाला पाहिल्या अनेक ठिकाणी, या विषयावर चर्चाच केली जात नाही. बाबासाहेबांचा हा विषय इतरांनी जरी दुर्लक्षित केलेला असला तरी आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. बाबासाहेबांचे हे परराष्ट्र धोरणासंदर्भातले विचार वारंवार चर्चिले गेले पाहिजे, या विचारांवर फोकस दिला पाहिजे. आणि म्हणूनच मी या बहुजन संघटक या ग्रुपनी हा जो विषय या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला आणि तो मला संधी दिली या संदर्भामध्ये, त्यामुळे मी खरोखर त्यांचा या ठिकाणी खूप खूप आभारी आहे. आणि एवढे 2 शब्द बोलून मी माझं या ठिकाणीचं मत थांबवतो आणि सगळ्यांना पुन्हा एकदा जय भीम करतो. धन्यवाद.